वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणामध्ये अतिशय मोठी अपडेट समोर येते। खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांनी या संदर्भातला अहवाल केंद्राला पाठवल्याची माहिती सध्या समोर येते। खेडकर कुटुंबाच्या संबंधित व्यक्तीसह अनेक व्यक्तींचे जबाब नोंदवत पोलिसांनी हा अहवाल आता केंद्र शासनाकडे सुपूर्द केलेला आहे। खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट 2010 मध्ये झाला असला तरी त्यानंतर अनेक बाबी विविध प्रश्न उपस्थित करणारे आहेत आणि या सगळ्या बाबींचा तपास आणि चौकशी करूनच पोलिसांनी आता हा अहवाल केंद्राकडे पाठवलेला आहे। नितीन पाटणकर अधिकची माहिती देतात। नितीन, आपण पाहतो घटस्फोटाचा अहवाल केंद्राकडे गेलाय, आता पुढील कार्यवाही कशी असेल? निश्चितपणे पूजा खेडकर यांनी यूपीएससी ला जे क्रिमिलियर प्रमाणपत्र दिलं होतं त्यावरती सुरुवातीपासूनच आक्षेप घेण्यात येत होता आणि त्यामागे जे कारण देण्यात आलं होतं ते म्हणजे तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झालेला आहे आणि ती तिच्या वडिलांबरोबर राहत नाही आणि आई बरोबर राहते। तिच्या आई वडिलांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील जे अफिडेव्हिट दिलेलं आहे त्यामध्ये देखील त्यांच्या उत्पन्नावरती संशय होता, कारण तिच्या वडिलांनी 2020, 21, 22 या वर्षांसाठीचं उत्पन्न निरंक दाखवलेलं होतं, तर तिच्या आईचं उत्पन्न हे 3 लाख 5 लाख असं कमी दाखवण्यात आलेलं होतं आणि हेच उत्पन्न कमी दाखवून म्हणजे 8 लाखाच्या आतमध्ये दाखवून क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवल्याचा आक्षेप घेण्यात येत होता आणि त्यासाठी कारण होतं घटस्फोटाचं। आता याचाच तपास पुणे पोलिसांनी केलेला आहे, सखोल चौकशी केलेली आहे, त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। नेमकं आता या अहवालात पुणे पोलिसांनी काय म्हटलेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यावर केंद्र सरकार काय कारवाई करतंय याकडे देखील लक्ष असणार आहे। निश्चित अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। नितीन, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।